मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पुलाची सध्या दुरुस्ती सुरू आहे। पहिल्या टप्प्यात नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं। आता दुसऱ्या टप्प्यात मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात आलं आहे। आजपासून हे काम सुरू झालं आहे। पुढील 15 दिवस हे काम सुरू राहणार आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक माजिवडा, कापूरबावडी, भिवंडी मार्गे वळवण्यात आली आहे, तर लहान वाहनांची वाहतूक मुंबई नाशिक महामार्गानेच सुरू ठेवण्यात येणार आहे। दरम्यान या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ठाण्यामधील साकेत ब्रिजचं काम सुरू होऊन 7 दिवस झाले होते एका लेनचं, आणि ते काम पूर्ण झालेलं आहे। ही लेन होती नाशिककडून मुंबईला जाणारी, आणि या ब्रिजचं काम खरंच गरजेचं होतं, कारण 90% हा ब्रिज कमकुवत झाला होता। तुम्ही बघू शकता याच ब्रिजचं काम लेनचं काम संपलेलं आहे, आणि ह्या लेनतून आता गाड्या सुरू केलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या लेनतून गाड्या सुरू करण्यात आल्या, त्या दोन्ही बाजू सुरू करण्यात आलेल्या आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या समोरची जी लेन आहे मुंबईकडे नाशिक जाणारी, त्याचं काम आता सुरू करण्यात येणार आहे। ते काम 15 दिवस चालणार, त्यासाठी ह्या 2 लेननी त्या गाड्या सोडण्यात येत आहे। तर दुसरीकडे मात्र हा जो रोड आहे हा मुंबईकडे नाशिकला जाणारा रोड आहे, आणि ह्याचं काम सुरू झालेलं आहे। हे काम जवळपास 15 दिवस चालणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 63 ते 65% हा जो ब्रिज आहे हा कमकुवत झालेला आहे, त्यामुळे ह्याचं काम करणं गरजेचं आहे। बेरिंग असो किंवा जॉईंट्स असो, ह्याचं हे काम असणार आहे। याचा इफेक्ट थेट मुंबई आणि ठाण्याच्या वाहतूक कोंडीवर पडणार आहे, कारण की हा मुंबई टू नाशिक असा रस्ता आहे। या सर्व गोष्टींमुळेच वाहतूक विभागाने एक मोठी काळजी घेतलेली आहे। व्हिडिओ संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।